पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक होऊन आता कुठं लोकप्रतिनिधींचं राज्य सुरू होऊन 1.5 महिना उलटलाय. मात्र जनहिताच्या कामांपेक्षा आता चर्चा रंगतेय ती पालिकेतील फर्निचर राजकारणाची. सत्ताधारी पक्षनेते, उपमहापौर आणि विषय समित्यांच्या सभापतींच्या दालनांचा कायापालट करण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. विशेष म्हणजे ही दालनं आधीच सुस्थितीत असताना तिथलं जुनं फर्निचर हटवून कोट्यावधींच्या नवीन फर्निचरचा घाट घातला जात असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सत्तेची ऊब मिळताच लोकप्रतिनिधींना आता जुन्या खुर्च्या आणि टेबल टोचू लागलेत का, असा संतप्त सवाल आता करदाते नागरिक विचारू लागलेत. जुनं फर्निचर अजूनही चांगल्या स्थितीत आहे. मग हे फर्निचर महापालिकेत येणाऱ्या जाणाऱ्या सामान्य नागरिकांना बसण्यासाठी वापरलं जाणार की ते थेट भंगारात काढून टाकलं जाणार? नवे लोकप्रतिनिधी, नवी स्वप्न, पण सुरुवात मात्र स्वतःच्या दालनांच्या सजावटीपासून. जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी फर्निचर बदलण्याला प्राधान्य का? जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी फर्निचर बदलण्याला प्राधान्य का? पिंपरी चिंचवड महापालिकेचा हा आवाजावी खर्च म्हणजे उधळपट्टीच नाही का? पालिकेच्या या फर्निचर प्रेमावर आता शहरात उलटसुलट चर्चांना उधाण आलंय. आता पाहायचं हेच की करदात्यांच्या पैशांची ही उधळपट्टी थांबणार की शाही थाटात हे काम असंच सुरू राहणार. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज.